ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 25वा अध्याय. 16 संस्कारांनी जीवन परिवर्तनाची क्रांती. ईश्वराद्वारे प्रदत्त वेदविज्ञानानुसार मनुष्य जीवनाला समुन्नत करण्याची पुरेशी व्यवस्था होती आणि तिची प्रक्रिया होती 16 संस्कार, जे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात करावयास हवेत. हे संस्कारच मनुष्याला उच्च अवस्था मिळवून देण्याचे काम करत असत. एक गृहस्थ कसे संतान प्राप्त करू इच्छितो, कोणत्या प्रकारच्या गुणांनी युक्त पाहिजे, तशा आत्म्याचे आवाहन करण्याच्या विद्येला गर्भाधान संस्कार म्हटले आणि त्यानंतर मृत्यूपर्यंत वेगवेगळे संस्कार व अंतिम संस्कारापर्यंतच्या प्रक्रिया. वीर अभिमन्यूप्रमाणे अनेक उदाहरणे आमच्या समोर आहेत, जो फक्त गर्भाधान संस्कारानंतर 9 महिन्यांच्या गर्भावस्थेतील शिकवणीला आयुष्यभर विसरू शकत नाहीत. आमच्या देशात एकापेक्षा एक महान व्यक्तिमत्वे होऊन गेली आहेत. त्यांच्या मागील कारण म्हणजे हे उत्तम संस्कारच होते. परंतु वेदविद्येसोबतच या संस्कारांची विद्या देखील समाप्त झाली. संस्कार कमी संख्येतच होते, पण त्यांच्या वैज्ञानिक महत्त्वाशी कोणीही परिचित नव्हता. काही संस्कार केवळ परंपरा म्हणून राहिले होते. म्हटले तर जीवन उत्थानाच्या नावावर ते संस्कार काही वर्गाचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच राहिले होते. जे संस्कार होत असत ते इतके रटाळ, क्लिष्ट व खर्चिक बनवले गेले होते की सामान्य माणूसच काय, मोठमोठे राजे महाराजे सुद्धा करविण्यासाठी कचरत असत. जर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचेच उदाहरण घेतले तर त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कर्मकांडाला असे अडवले गेले की जसे काही मोगलांशी होत असलेल्या युद्धापेक्षा आपल्या धर्माच्या ठेकेदारांशी युद्ध करणे मोठे झाले. वेगवेगळ्या व्यवस्था दिल्या जाऊ लागल्या. काशीच्या पंडितांना बोलावले गेले. नवीन व्यवस्था लिहिविण्यासाठी भारी मोठ्या दक्षिणा दिल्या गेल्या. न जाणे किती अवडंबरे केली गेली. 50 लाखापेक्षा जास्त खर्च केल्यानंतर यज्ञोपवीत संस्कार होऊ शकला. कमालीचे होते अवडंबर. दक्षिणा दिल्यानंतर न कोणती व्यवस्था बाधित राहिली, न कोणता मंत्र आडवा आला, न कोणते विधान बाधक बनले. सर्व ठीक झाले. काय कमालीचे पांडित्य आहे, जे धनाने सर्व धर्मग्रंथांना बदलण्यास सक्षम आहे. दयानंदांनी काय केले? एवढेच की हे संस्कार सर्व माणसांकरिता आहेत. जेव्हा कोणी करू इच्छिल, करवू इच्छिल, करवून घ्यावेत आणि गरिबाहून गरीब व्यक्ती पण यज्ञोपवीत धारण करण्यायोग्य झाला. ऋषींनी कमाल केली. आज घरोघरी नामकरण, यज्ञोपवीत, मुंडन इत्यादी संस्कार कोणत्याही मोठ्या बाह्य आडंबराशिवाय संपन्न होत आहेत. ही देणगी काय कमी आहे दयानंदांची? महर्षी दयानंदजींनी याचे महत्त्व सखोलपणे समजून घेतले आणि मनुष्य मात्राच्या जीवनाच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले आणि प्रत्येक संस्कार का व कशा प्रकारे करावयास पाहिजे हे समजण्यासाठी एका वेगळ्याच पुस्तकाची रचना केली, ज्याचे नाव आहे संस्कार विधी. हे पुस्तक विलक्षण आहे. क्वचितच या विषयाकडे ऋषी दयानंदांच्या आधी आधुनिक काळात कोणाचे लक्ष गेले असेल आणि महर्षी दयानंदांनी यास इतके अधिक महत्त्व दिले की यावर त्यांची अनेक व्याख्यानेही झाली आणि सत्यार्थ प्रकाश इत्यादी ग्रंथांत विषयानुसार त्यांनी याकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटले, ज्यांच्याद्वारे शरीर व आत्मा सुसंस्कृत झाल्याने धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्त होऊ शकतात आणि संतान अत्यंत योग्य होतात, यासाठी संस्कार करणे हे सर्व मनुष्यांना अति उचित आहे. महर्षींच्या नंतर आर्य समाजाने याचा व्यापक प्रचार केला. सर्व संस्कार करविण्यास योग्य असे पुरोहित तयार झाले. एकेकाळी ज्या संस्काराला साधारण माणसाच्या आवाक्यातून दूर केले होते की हा संस्कार तर केवळ खूप संपन्न लोकच करू शकतात,
त्याला सामान्याहून सामान्य व्यक्तीही करू शकेल आणि अत्यंत सरळीकरण करून सर्व सुलभ बनवले. आणि सर्वात विशेष बाब ही की आता हे संस्कार केवळ रीतिरिवाज न राहता एका मोठ्या विज्ञानाच्या रूपात जगात प्रसिद्ध होत आहेत. आज हे संस्कार करविण्यासाठी मोठमोठी केंद्रे उघडली जात आहेत, जे करण्यासाठी एकेकाळी राजा महाराजांना देखील विचार करावा लागत असे. आहे ना परिवर्तन क्रांती?